आज होळी म्हटली अहो, आमच्यातलं मेंबर काही सुट्टी देते वय नुसती दुमसा दुमसी चाललेली. सकाळी उठलो तर आमच्यातला एक मराठी भैया कामावर निघालेला, यासनी काही सणवार आहेत होय. गेल्या वर्षी आमच्या हाताला गावलं नव्हतं, या वर्षी गोड बोलून कांबाट काढले. भावाच्या विजयाचा गुलाल आहे. लग्नाची हळद नशिबात नाही ते नाही म्हटलं, होळीची हळद तर लावूया. मग काय भावाला पिवळा हाडूळ करून टाकला. आता म्हटलं लपून बसलेल्यासनी ओढून रंग लावायचा, सोडायचं नाही कुणाला. अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगा. आता आपल्यातला अजून एक मराठी भैया बिळात लपून बसलेला. आमच्या पुढे तसली थेर चालत्यात वय, धुमसणार म्हणजे धुमसणार. हातात कलरचे डब, अंगात फाटकी कपडे, रंगी बेरंगी थोबाड, जिकडे तिकडे दुमसा दुमसी चाललेली. हळूहळू सगळ्यांना लपेटात घ्यायचं चाललेलं. म्हटलं जरा दुसरा बी कलर लावूया, नाहीतर वांद होऊया. आमच्या मेंबराने गाडी लावून ठेका धरलेला. त्यांना म्हणलं इथं काय नाचताय, डीजे नाचाय जाऊया. घनसोलीत शिवबा प्रतिष्ठानवाल्यांनी एकदम खतरनाक नियोजन लावलेलं. नाचून नाचून पोरं तापलेली. आता म्हणली जरा थंडवून येऊया. मग काय काढल्या गाड्यांना लागलो वाटेला. जाता जाता पण ग बसत नाही, अजून एकाला धुमसला. बिना भांग पिता एवढा राडा करते ते, मग भांग पिल्यावर किती राडा करतील म्हणून म्हणलं गप कॉफी पिऊया. मग काय कोल्ड कॉफी लावला दण. ते झाल्यावर म्हणले तर जायचं मिनीला, आणि मिनीला गेल्यावर काही एकापेक्षा एक उंगल्या चाललेल्या. लास्टला सरबताचा थोडासा गोड घेऊन सगळेजण गेलो आपापल्या घराला. भेटून नेक्स्ट होळीला.